नमस्कार, न्यूज टाइम वृत्तवाहिनीत आपलं स्वागत. प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या. राष्ट्रीय कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची ठाणे महापालिकेस भेट. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह मूलभूत सुविधांचा घेतला आढावा. शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली आढावा बैठक. साफसफाई आणि स्थापत्य कामं तात्काळ करण्याचे प्रशासनास आदेश. आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये रांगोळ्या काढत ठाण्यात मनसेचं निषेध आंदोलन. या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर. कोरोना महामारीच्या महाभयंकर संकट समयी देखील अविरत कार्यरत असणाऱ्या कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने आणली आहे एक विशेष गृहनिर्माण योजना, ज्या अंतर्गत या शूरवीरांसाठी नवी मुंबईतील विविध नोड्स मध्ये 4488 घरं परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे शूरवीर आहेत राष्ट्राचा अभिमान. सिडको करते या शूरवीरांचा सन्मान. सिडको, शहरांचे शिल्पकार. याच कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी TJSB सहकारी बँक घेऊन येत आहे एक नवीन वैयक्तिक कर्ज योजना. ती सुद्धा सिडकोची अनामत रक्कम भरण्यासाठी. सर्वसाधारण गटासाठी ₹2.5 लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी ₹2 लाख. अधिक माहितीसाठी आपल्या TJSB सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी अवश्य संपर्क साधावा. ठाण्यातील सफाई कामगारांना वैद्यकीय सुविधा द्या, त्यांच्या PFचा प्रश्न सोडवा आणि सफाई कामगारांची नवीन भरती प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगानं ठाणे महापालिकेला दिल्या आहेत. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर PP बावा यांनी काल ठाणे महापालिकेस भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचं वेतन, मूलभूत सुविधा तसंच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल ठाणे महापालिकेच्या कै नरेंद्र बळाळ सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, उपायुक्त अशोक बुरकोल्हे, मारुती खोडके, अश्विनी वाघमाळे, जिल्हा प्रशासन अधिकारी प्रशांत रसाळ आदी उपस्थित होते. तसंच उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैजयंती देवगीकर, अधिकारी डॉक्टर बाळाजी हळदेकर, कार्यकारी अभियंता भारत भिवापूरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सूर्यवंशी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भीमराव जाधव, कार्मिक अधिकारी GG गोदापुरे आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिकेने सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधांची माहिती आयोगाला देण्यात आली. तसंच महापालिकेच्या घनकचरा व मलनिस्सारण विभागाअंतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्कानं देण्यात येणाऱ्या नियुक्त्या आदींबाबत अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे यांनी सविस्तर माहिती आयोगाच्या सदस्यांना दिली. Their main request is to have houses. They are doing the most unclean and unhygiene work the हमारा सफाई कर्मचारी is doing. Most dejected work they are doing. So the first and best demand is to provide houses for them. हमारे साथ ही मोदी जी ने पूरे पैसा उसको दे दिया, लोकल बॉडी को पूरा पैसा दिया, प्रधानमंत्री आवास योजना में पूरा पैसा दे दिया. फर्स्ट प्रेफरेंस शुड बी गिवन टू दिस फेलोज. उसका प्रेफरेंस होना चाहिए. वो सफाई कर्मचारी they are promoting our health. They are promoting the health of the hotel individuals. They should be given house. They should be paid in advance. Not they are doing very hard work. Uniform them definitely they should be provided the uniform, mask, raincoat, hand gloves, gumboot, sanitizer, and also then a separate dressing room should be given for both the gents and gender. They should be provided for them. The genuine needs. 8 hours work, minimum wages for the contractor, supplied laborer. Outsourced employment is provided by the contractor. Minimum wages should be provided for them. They should be given the EPF. Provided if he is contributing 200 rupees, contractor should also give 200 rupees. For the remittance of the amount to a trustee or where in the bank, wherever it is. When as you are matching the amount in the trustee or bank, वो total figure में उसका मोबाइल में आएगा. ES का डिटेल्स तो आपका मोबाइल में आएगा. आपका सैलरी तो
सैलरी स्लिप सो आपका मोबाइल में आएगा। तो सफाई कर्मचारी अच्छी तरह मानते हुए मेरा सैलरी इतना है। इफ फ्लोर प्राइस इज मोर दैट शुड बी गिवन, मिनिमम वेज शुड बी गिवन, और उसका मिनिमम वेज शुड भी देना चाहिए। सरकार की कंस्ट्रक्शन है इधर है, उसका बच्चों को 5% ओवर एंड अबव सब मनुष्य को 22.5% रिजर्वेशन तो उसको मिलता है, वो उसका ऊपर है 5% रिजर्वेशन पर LKG टू MD MTech अप टू हायर स्टडी तो उसको मिलता है। दे आर नॉट अवेयर ऑफ दिस, उसका अवेयरनेस कैंप बनाना चाहिए, उसको तो पूरा पैसा मिलेगा। 95 स्कीम तो सरकार ने आइडेंटिफाई किया है, उसको फॉरवर्ड किया है, को नेता के पास में है और कलेक्टर के साथ हमको भेज दिया है। शासनाच्या आदेशानुसार 4 ऑक्टोबरपासून ठाणे शहरातील इयत्ता 8वी ते 10वीच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के आणि शिक्षण समितीचे सभापती योगेश जानकर यांनी ठाणे महापालिकेतील शिक्षण विभागासमवेत बैठक घेऊन शाळांची साफसफाई, रंगरंगोटी आणि सर्व शाळांची पाहणी करून आवश्यक ती स्थापत्य कामं तात्काळ करून घेण्याचे आदेश सर्व संबंधित विभागाला दिले। या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगर अभियंता अर्जुन हिरे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, चेतन देवरे आदी उपस्थित होते। कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या 1.5 वर्षांहून अधिक काळ शाळा बंद आहेत। शासनाच्या आदेशानुसार 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। ठाणे शहरात 8वी ते 10वी या इयत्तांचे ठाणे महापालिका शाळांचे एकूण 7,674 विद्यार्थी तर सर्व खाजगी शाळांचे मिळून एकूण 1,21,000 इतके विद्यार्थी आहेत। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शहरातील सर्व शाळांची साफसफाई प्राधान्यानं करून घेणं अत्यावश्यक आहे। शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अत्याधुनिक पद्धतीनं साफ करून घ्याव्यात। सर्व शाळांमध्ये सॅनिटायझरची फवारणी, शाळेची रंगरंगोटी आणि इतर स्थापत्य कामं तात्काळ करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत। तसंच शाळा सुरू झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग, मास्क यावर प्राधान्यानं लक्ष द्यावं। तसंच एखादा विद्यार्थी आजारी असल्यास तात्काळ त्याच्या पालकांशी संपर्क साधून जवळच्याच आरोग्य केंद्रावर त्याची तपासणी करण्याबाबतच्या सूचनाही शिक्षण विभागाला दिल्या आहेत। सर्व शिक्षकांनी लसीकरण करून घेतलं आहे का याबाबत चौकशी करून ज्या शिक्षकांनी अद्याप लसीकरण करून घेतलं नसेल त्यांना तातडीनं लसीकरण करून घेण्याबाबत सूचना द्याव्यात, असं शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी यावेळी नमूद केलं। गेले अनेक दिवस प्रत्यक्ष शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत। यापुढे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मानसिकता समजून त्यांना शिकवणं गरजेचं आहे। यासाठी सर्व शिक्षकांसाठी 1 दिवसाचं समुपदेशनपर चर्चासत्र घेण्याचे आदेशही महापौर नरेश म्हस्के यांनी शिक्षण विभागास दिले आहेत। माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार 4 तारखेपासून आपण 8वी ते 12वी या शाळा सर्व आपण चालू करत आहोत। तर माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार माननीय महापौर म्हस्के साहेब यांनी आज त्यांच्या दालनामध्ये माझ्या सांगण्यावरून एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीला सर्व उपायुक्त, ॲडिशनल कमिशनर व शिक्षण अधिकारी सर्व गटाधिकारी उपस्थित होते। आपण असं सांगण्यात आलं की 8वी ते 10वी आपली शाळा आहे महापालिकेच्या, त्या सर्व आपण चालू करतो आहे। किमान 7,500 विद्यार्थी आहेत आणि प्रायव्हेट शाळा ठाण्याच्या हद्दीत 1,20,000 विद्यार्थी आहेत, म्हणजे टोटल 1,28,000 मुलांना आपण 8वीपासून ते 12वीपर्यंत सगळ्या शाळा, कॉलेजेस चालू करतो आहे। यासाठी जे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे म्हणजे मास्क आणि सॅनिटायझर, परत गन, आपलं सगळं ऑक्सिमीटर, सगळे ही व्यवस्था आपण उपायुक्त शिक्षण, उपायुक्त आरोग्य यांच्याकडे दिलेली आहे। त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण अवेलेबल करून दिले। माननीय महापौर साहेबांनी आम्हाला काही मास्क वगैरे अवेलेबल करून दिलेले आहे आणि साफसफाई हे सर्व गोष्टी शाळा चालू होण्याच्या आधी आपण करायला सांगितलं। साहेब, शासनाच्या निर्देशानुसार शाळेमध्ये एक OPD सारखा एक असण्याची गरज आहे, त्या संदर्भात काय करणार? आपण काय केलं आहे, ज्या जवळचे आपले जेवढे 40 सेंटर्स आहेत आरोग्य सेंटर्स, त्या आरोग्य सेंटरला सांगितलं या तुमच्या जवळच्या शाळा आहे, तिथून काही विद्यार्थी आपल्याला आयडेंटिफाय होतील काय आजारी आहेत वगैरे, तर त्यांना आपण त्या OPDमध्ये घेऊन जाणार। यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर। फारशी साधने नव्हता कुठला उपचार, कोरोनाशी झुंजाया फक्त होता त्यांचा आधार। आपणही देण लागतो या उदात समाजाचं
आपल्यासाठी कोरोना वॉरियर सन्मान दयांचा करण्या सिडकोने बांधले घर सिडकोने बांधले घर होय, सिडको साकारत आहे ही अभिनव योजना. घेऊन येत आहे नवी मुंबईत कोविड योद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी 4,488 सदनिकांची गृहनिर्माण योजना. अशा पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि इतर गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी या योजनेच्या माध्यमातून सिडको करत आहे त्यांना सलाम. अधिक माहिती सिडको गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांक 1800-266-1909 वर उपलब्ध. त्वरा करा, अटी लागू. हे शूरवीर आहेत राष्ट्राचा अभिमान. सिडको करते या शूरवीरांचा सन्मान. सिडको, शहरांचे शिल्पकार. याच कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी TJSB सहकारी बँक घेऊन येत आहे एक नवीन वैयक्तिक कर्ज योजना. तीसुद्धा सिडकोची अनामत रक्कम भरण्यासाठी. सर्वसाधारण गटासाठी ₹2.5 लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी ₹2 लाख. अधिक माहितीसाठी आपल्या TJSB सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी अवश्य संपर्क साधावा. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आलं. विशेष म्हणजे इंदिरानगर हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा वॉर्ड आहे. पालकमंत्र्यांच्या वॉर्डमध्येच अशी अवस्था आहे, मग बाकीच्या विभागाचं काय, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. एवढंच नव्हे तर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी खड्ड्यात रांगोळी काढून आपला निषेध व्यक्त केला. तलावांचं शहर ठाणे शहर म्हणून ही ठाण्याची ओळख होती, परंतु आज असं झालंय खड्ड्यांचं शहर म्हणून ठाणे शहर ही आता ओळख झालेली आहे. कारण तुम्ही ठाण्यात कुठल्या रस्त्यावर जा, आता मध्ये 8 दिवसापूर्वी खड्डे भरले गेले होते, त्याची अवस्थाही बघून या. आता ह्या एंट्रीला सुरुवातीलाच आणि ह्याचे प्रतिनिधित्व पालकमंत्री, माननीय पालकमंत्री करतात. माननीय पालकमंत्र्यांना विनंती आहे की जे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी हे रस्ते केलेत, खड्डे बुजवलेत, त्यांच्यावर त्वरित कारवाई करा. कारण का हे काय चाललंय, आता तुम्ही 8 दिवसापूर्वी जे रस्ते केलेत ते पण सगळे गेलेत वाहून. पण नक्की करायचं का ठाणेकरांनी? याच्या अगोदर गणपतीच्या अगोदर सगळे खड्डे बुजवले जायचे, परंतु आता गणपतीनंतर नवरात्रीसाठी बुजवलेत, पण देवी यायच्या अगोदरच हे खड्डे पुन्हा तसेच्या तसेच आहेत. तो कुठेतरी पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आम्ही इथे या विधानसभेत आलोय आणि हे खड्डे त्यांना दाखवण्यासाठी आलेलो आहे. महापौर सांगतात एकदम स्मार्ट सिटी. ही स्मार्ट सिटी का? हे महापौर झाल्यापासून खड्ड्यांची सिटी झाली. बाकीच्या महापौरांच्या कारकिर्दीमध्ये काहीतरी होत होतं, पण हे महापौर नुसते बोल आहेत, गोड गोड बोलतात, बाकी काही करत नाहीत. का नाही ते अधिकाऱ्यांना जे हे खड्डे करतात कॉन्ट्रॅक्टर, का नाही त्यांना फाईन देत आहेत, का नाही त्यांना फाईन लावत आहेत? कारण का यांचा साठवलोट आहे, त्याच्यामुळे जे सगळं होत आहे ते लक्ष केंद्रित करण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन केलंय. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकुदे ठाणे चमकुदे. अव्वल स्थानी झळकुदे ठाणे चमकुदे. ठाणे चमकुदे. ठाणे चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा, किमया असली खडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती, हगंडारीला देव मुक्ती, नको नको थुंकू तू आवती भवती, बंदी आणूया प्लास्टिक वरती, कचरा मुक्त करूया ही सिटी आपली, नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. साऱ्यांनी निर्धार करूया, वेळेवाट कचऱ्याची लावूया, साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया, साऱ्यांनी निर्धार करूया
आणि कंपोस्ट खत बनवूया. साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया. साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया. साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया. साऱ्यांनी निर्धार करूया, साऱ्यांनी निर्धार करूया. ठाणे आपले चमकू दे, 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 ठाणे आपले चमकू दे. उफ, ये सिर दर्द. सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है. कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने थाने शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर. मित्रांनो, आत्ताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो. 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू. मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर. 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस. आजच संपर्क करा 2547 9830. आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राष्ट्रीय कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची ठाणे महापालिकेस भेट. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह मूलभूत सुविधांचा घेतला आढावा. शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर महापौर नरेश मस्के यांनी घेतली आढावा बैठक. साफसफाई आणि स्थापत्य कामं तात्काळ करण्याचे प्रशासनास आदेश. आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये रांगोळ्या पाडत ठाण्यात मनसेचं निषेध आंदोलन. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9869734337. तर मग पुन्हा भेटू रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाईमच्या मराठी बातमीपत्रात.